हॅलो तो नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण. तर आज आपण जाणार आहोत बाहेर फिरण्यासाठीच म्हणजे मित्रांनो, आज आपण दर्शनासाठी जाणार आहोत आणि पुण्यातील काही डेकोरेशन बघण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो. तर बघू शकता, मी आज तुम्हाला दाखवतो पुण्यातील सर्वात फेमस गणपती बाप्पाचं मंदिर, जे म्हणजे दगडूशेठ गणपती बाप्पा मंदिर. त्या दगडूशेठ गणपती बाप्पा मंदिराचं जे काय डेकोरेशन यावर्षी केले आहे ते डेकोरेशन बघण्यासाठी आपण चाललेलो आहे मित्रांनो. तर बघू शकता, आता बसमध्ये सध्या आहे मी आणि माझा मित्र पण आहे. आणि तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो पूर्ण जे काय डेकोरेशन वगैरे आता सध्या रेडी तयार झालेलं नाहीये, पण आज सध्या प्रोसेसमध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पूर्ण आपल्याला डेकोरेशन बघायचं असेल तर हा व्हिडिओ ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि पुण्यामध्ये काही भागामध्ये मंडळाचे सुद्धा गणपती बसलेले आहेत, त्या मंडळाच्या गणपतीचे सुद्धा आपण व्हिडिओ छोटे ब्लॉग शूट केलेले आहेत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. आणि मार्केटमध्ये पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे काय दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्याच्या साईडलाच मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये वेगवेगळे फुले असतील किंवा वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशनला लागणारं साहित्य आपल्याला खूप स्वस्त दरामध्ये मिळून जाईल. तर ते आपण मार्केटचा एक व्हिडिओ छोटासा शूट करणार आहोत मित्रांनो, या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहोत. तर त्यामुळे शेवटपर्यंत हा आपला ब्लॉग बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन जर असेल तर कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला हा शेवटला ब्लॉग कसा वाटला हे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या मित्राला पण शेअर करा ज्यांना दगडूशेठ गणपती बाप्पा 2025चं डेकोरेशन बघायचं आहे. तर मित्रांनो, मी आता सध्या PCMP पुणे महानगरपालिकेच्या जवळच आहे. आणि मित्रांनो, हा जो ब्रिज बघू शकता, हा वरचा ब्रिज जो मेट्रोचा ब्रिज आहे आणि साईडलाच मेट्रोचं स्टेशन आहे. हे साईडला खाली बस स्टॉप आहे. वरती आपण या ब्रिजवरून जाणार आहोत मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. आणि साईडला एक ब्रिज आहे, तो साईडला ब्रिज लोकांना त्या साईडून याकडे खाली येण्यासाठी हा साईडचा ब्रिज आहे. तर आपण आता ज्या ब्रिजवरून जाणार आहोत मित्रांनो, त्या ब्रिजवरून नजारा आपण बघू शकता. आणि सध्या पावसाचं वातावरण आहे, पाऊस पण थोड्या वेळाने झाला आहे, भरपूर झाला आहे. आणि परंतु मुंबईच्या मानाने पुण्यामध्ये पाऊस थोडा कमीच आहे मित्रांनो, परंतु ठीकठाक आहे. तर मित्रांनो, चला माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो मी. आणि मित्रांनो, कसं आहे ना, आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला खूप आनंद आणि खूप मजा येणार आहे. कारण की हा ब्लॉग बघण्यासाठी, कारण की मी हा जो ब्लॉग आहे तो डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन डायरेक्ट शूट करणार. कारण की मित्रांनो, पहिलं मला लाज वाटत होती व्हिडिओ वगैरे काढायला, परंतु आता काही वाटत नाही. कारण की आता आपल्याला तुमच्या भावाचे 52 व्हिडिओ पूर्ण कंप्लीट झाले आणि तुम्ही वाटल्याचं प्लेलिस्ट पण जाऊन बघू शकता. ते बघू शकता, मेट्रो पण सध्या सुरू झाली आहे पुण्यातली. तर आता आपण ब्रिजवर आलो आहे. तर ब्रिजवर बघू शकता मित्रांनो, आता ब्रिजवरून आपण डायरेक्ट पलीकडे जाणार शनिवारवाड्याच्या आजूबाजूला. मग दाखवतो तुम्हाला, शनिवारवाड्याच्या आजूबाजूला पण खूप सारे असे गाळे तयार झाले असतील. आणि कारण त्या गाळ्या साईडला खूप असे म्हणजे गणपती बाप्पा किंवा यात्रा भरते त्यावेळेस टायमाला सगळी अशी गर्दी असते. तुम्हाला दाखवतो सगळे असं मित्रांनो, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला, तर बघू शकता, हा आपला थोडा मित्र आहे, थोडा कॉमेडी वगैरे करत होता, पण त्याचा व्हिडिओ आपण थोडासा आवाज वगैरे म्यूट वगैरे करून ठेवला, कारण की थोडासा आवाज बॅकग्राऊंडचा खूपच येत होता. तर बघू शकता मित्रांनो, आता जे आहे नदीचा नजारा दाखवतो तुम्हाला. हा ब्रिजवरून कसं छान आहे, एकदम सुंदर असं मेट्रो स्टेशन पण दिसते आणि खूप असा नजारा पण भारी दिसतोय. तर बघू शकता मित्रांनो, हे पाणी बघू शकता किती छान असा इथून नजारा दिसतोय बाहेर पुण्याचं. ही पुणे सिटी म्हणजे आतमधले काय बिल्डिंग्स वगैरे. तर आपण पुढे जाऊ मित्रांनो. तर बघू शकता, आपला तिरंगा झेंडा पण किती छान मध्ये फडकत आहे. तर आपण जवळ जाऊन सुद्धा तिरंगा झेंड्याचा आपण हे घेणार आहोत व्हिडिओ. तर बघू शकता. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओच्या जुळून राहा आपल्यासोबत. तर तुम्हाला दाखवतो मी असं म्हणजे छान प्रकारे असं डेकोरेशन तयार झालं आहे. म्हणजे मी तर पहिली बार आलो आहे ते डेकोरेशन बघण्यासाठी आणि व्हिडिओ पण आता शूटच करतो म्हटलं तर करूनच घेऊ आपण, कारण की आता ब्लॉगला टाकायचं म्हटलं तर आपण बघायला चालू असंच. तर निघूया पुढे. तर बघू शकता, हे मेट्रोचं स्टेशन पूर्णपणे बघू शकता. आणि हा मेट्रोचा ब्रिजवरचा, तर इथून मेट्रो वगैरे धावत असते आणि समोर थोड्याच अंतरावर दुसऱ्या मेट्रोचं स्टेशन आहे. तर आणि मित्रांनो बघू शकता, आता पुढे जाऊ आपण थोडा हा बघू शकता, हा घारचा पण व्हिडिओ थोडासा शूट केला आपण, कारण की हे घार पण उडत होती. तर त्यामुळे म्हटलं घ्या आता थोडं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि मग नंतर पुढं आल्यानंतर बघू शकता, शनिवारवाड्याचा आजूबाजूचा हा परिसर डायरेक्ट पूर्णपणे पॅक असतो. आणि या साईडला तुम्हाला सांगतो एवढी गर्दी असते ना मित्रांनो, सांगता बस नाही. कारण की या म्हणजे आता गणेश उत्सव म्हटल्यानंतर गर्दी म्हणजे गर्दी राहणारच आहे. आणि दगडूशेठ बाप्पाला दर्शन घेण्यासाठी लोक महाराष्ट्रातूनच्या जिल्ह्यातूनच नव्हे तर ऑदरच्या स्टेटमधून सुद्धा लोक दर्शनासाठी येतात. आणि स्टेटमधून नाही का म्हणायलाच नको, आपण डायरेक्ट सांगतो तुम्हाला, बाहेरच्या देशातली सुद्धा लोक दर्शनासाठी येतात. कारण की काही लोकांची एवढी श्रद्धा गणपती बाप्पावर आहे आणि म्हणजे आपली पण आहे भावानो. कारण की श्रद्धा असल्याशिवाय माणसाचं जगणंच मुश्किल आहे. कारण की श्रद्धा कुठं ना कुठेतरी
असतीच पाहिजे. आणि मित्रांनो खरं म्हटलं ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मनातून तुम्ही इच्छा कुठली इच्छा मागा, परमेश्वर नक्कीच पूर्ण करतो. असंच नाही की आज मी दगडूशेठ गणपती चाललो म्हणून दगडूशेठ बाप्पाचा सांगतोय. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतात. श्री स्वामी समर्थाचा अनुभव वेगळा लोकांना असतो, महादेवाचा वेगळा अनुभव असतो. मी आज गणपती बाप्पाला चाललोय, मला ह्या साईडला म्हणजे अनुभव भरपूर मला पण आले आणि काय लोकांना पण आले, त्यांनी शेअर केले आपल्याला. आणि ते म्हणजे त्यामुळे ना मी सांगतोय की बाबा मनातून तुमची काही इच्छा वगैरे असेल ना, तुम्ही मागू शकता. पूर्ण 100% होते. फक्त दुसऱ्यांच्या बद्दल वाईट विचार करून आपला चांगला व्हावा असं जर असेल ना, तर कधीच इच्छा पूर्ण होत नसते मित्रांनो, लक्षात ठेव. कारण की दुसऱ्याचं वाईट करायचं आणि आपलं चांगलं चितायचं ना, हे असं होणारच नाही. कारण की जेव्हा तू दुसऱ्याचं चांगलं करशील तेव्हा परमात्मा तुझं चांगलं करेन. या गोष्टीचा मी याच्या म्हणजे विचारांचा माणूस आहे. तर तू कोणाचं वाईट करशील आणि चांगलं तुझं स्वतःचं करायला बघशील ना, तर होणार नाही मित्रा. पण जरी झालं तरी पण ते थोड्या काळापर्यंत, मग नंतर तुला त्रास सहनच करावा लागणार आहे. आणि मित्रांनो ठीक आहे, आता या गोष्टी होत राहिल्या, आता परत तुम्ही म्हणसान की अरे यार ब्लॉक काढतो का, हे आपला प्रवचन देतो त्यावेळेला, ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, या सारे म्हणजे स्टॉल लागले साईडला. आणि या स्टॉलमध्ये काही गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतील किंवा काही यात्रा भरल्यानंतर काही लोक वस्तू वगैरे काही विकण्यासाठी इथं बसतील. तर अशा प्रकारे असं सजावट वगैरे तयार केले त्यांनी आणि खूप छान प्रकारे असं लोक सध्या अजून रस्ता वगैरे सर्व आतमध्ये जाण्यासाठी तयार केलेलं आहे. कारण की या भागामधून तुम्हाला सांगतो एवढी गर्दी असते सध्या पण, कारण की इथे मार्केट भरलेले आहे आणि इथं सध्या जे काय डेकोरेशन काम चालू आहे, एकच नाही भरपूर सारे मंडळाचे गणपती बसतात इथं. प्रत्येक मंडळाने म्हणजे आपले डेकोरेशन खूप असं छान प्रकारे सजवण्याचं काम करता येतात. तर तुम्हाला मी दाखवतो खूप असे छान प्रकारे असे वेगवेगळ्या डेकोरेशनचं काम सध्या चालू आहे. आणि खूप सारे असं म्हणजे इथं एक नानावाडा पण आहे, लाल महल पण आहे. लाल महलचा पण थोडा बाहेरून घेऊ आणि तुम्हाला येते वेळेस पण दाखवतो. हे बघू शकता लाल महल इथे आहे आणि बाहेरून येते वेळेस पण तुम्हाला बाहेरून दाखवतो. कारण की सध्या आता टायमिंग झालं त्यामुळे ते बंद असतं, त्यामुळे ते चालू नसल्यामुळे काय आपण आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करू शकत नाही. आणि जरी गेलो तरी ते आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाही. कारण की जर व्हिडिओ काढला तर मग त्यांच्याकडे लोक पब्लिक येणार नाही तर मग त्यांचे तिकीट विकत घेत जाणार नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये ते काढू देत नाही आतमध्ये गेल्यानंतर. तर हा नानावाडाचा पण आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाही, कारण की मी 1-2 आतमध्ये गेलोय परंतु व्हिडिओ काढू देत नाही ती. तर मित्रांनो बघू शकता सध्या डेकोरेशनचं काम पण चालू इथे आणि इथंच खूप अशी म्हणजे गर्दी सध्या चालूच आहे. कारण की मित्रांनो मार्केट पण जाम आहे. परत दुसरी गोष्ट डेकोरेशन चालू आहे, जागाच नाही आहे. आणि मोठमोठ्या 4 व्हीलर्स कारचे बघा साहेब, आज ही गाडीला काढा म्हणतात केव्हापासून. तर असं म्हणजे एवढं ह्या गोष्टीचा. आणि तुम्हाला सांगू एक गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये आले ना, तुम्हाला काय नाही काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागतं मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्या एरियामध्ये दहीहंडी पण खूप छान प्रकारे सेलिब्रेट होती. तर मित्रांनो दहीहंडीचा पण एक ब्लॉग मी टाकलेला आहे खाली, तो ब्लॉग पण तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे असं आपलं म्हणजे डेकोरेशन वगैरे किंवा असे छान प्रकारे दहीहंडी सेलिब्रेट केली. तो व्हिडिओ आपल्या ब्लॉगमध्ये दिलेला आहे, तो बघू शकता जाऊन. तर मित्रांनो बघू शकता आता जवळपास आपण दगडूशेठ गणपतीच्या जे मुख्य गणपती मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळ आलो आहे. तर तुम्हाला नेतो दर्शन पण घेऊ आपण गणपती बाप्पाचं. परंतु कसं आहे ना, जवळपास व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढणं अलाउड नाही, परंतु आपण कधी कधी थोडंफार काढतो. आपल्या खाली एक जुना ब्लॉग आहे गणपती बाप्पाचा, ते त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डायरेक्टली दर्शन वगैरे भेटून जाईल, काही चिंताच नाही करायची. आणि मित्रांनो आता जवळच आलो आहे. तर हे बघू शकता हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि हे जे मंदिर आहे मित्रांनो, याच मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मेन मूर्ती असते आणि लोक या मंदिरामध्ये इतर दिवशी, आता गणेश उत्सव असल्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती जी बाहेर असते त्या आता नवीन डेकोरेशन तयार चालू आहे सध्या तिथं. तर ते डेकोरेशन बघण्यासाठी आपण आलो आहे. तर साईडला आता मंदिरच होतं, मला दर्शन पण घेऊ आणि मंदिर पण दाखवू. आपले जे काही नवीन सबस्क्रायबर्स असतील किंवा नवीन जे लोक असतील ज्यांना दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर बघायचं आहे, तर त्यांनी बघू शकता हे जे काही गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे मुख्य मंदिर आहे. आणि मित्रांनो सांगायचं असं, या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो तुम्ही केव्हाही कुठल्याही गाडीमध्ये जा, तुम्ही ज्यावेळेस या परिसरामधून जाल किंवा या गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर जाल, लोक हात जोडल्याशिवाय जात नाही, बाप्पाची मूर्ती बघितल्याशिवाय जात नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही बसमध्ये असाल किंवा गाडीमध्ये असाल त्यावेळेस तुम्ही गाडीच्या काचेमधून बाप्पाच्या मूर्तीकडे एक टक लावून बघाल ना, त्यावेळेस तुम्हाला बाप्पा असं म्हणजे स्वतः हसताना दिसणार आणि 100% दिसणार मित्रांनो, जर तुमची श्रद्धा असेल तर. आणि
कुठलाही म्हातारा माणूस असू द्या, कितीही वय असू द्या किंवा कुठलाही लहान मुलगा असू द्या, ज्यावेळेस इथून जातो त्यावेळेस हात जोडल्याशिवाय जात नाही. ही पुणेकराला लागलेली सवयची असं म्हणता यायला हे नाही. आणि हे बघू शकता मित्रांनो, हे जे आता डेकोरेशनचं काम चालू आहे सध्या, तर मी आतमध्ये गेलो होतो, त्यांनी मला आतमध्ये सोडलं होतं आणि ते मला म्हटले आतमध्ये जाऊन सुद्धा व्हिडिओ काढू शकतो तुझं, असं काही नाही म्हटले. परंतु मी म्हटलं नको, कारण की सध्या वरती वेल्डिंगचं काम चालू होतं परत आणि पूर्णपणे काम झालेलं नव्हतं. म्हटलं परत काही झालं तर नको नसल्याला, म्हणून मी बाहेरूनच व्हिडिओ शूट केला. आणि मित्रांनो झूम वगैरे करून दाखवतो, मला बिल्डिंगचं काम चालू आहे आणि खूप म्हणजे असं छान प्रकार सध्या डेकोरेशन चालू आहे, सध्या तयारी चालू आहे, अजून पूर्णपणे झालेली नाही. ज्यावेळेस पूर्ण होईल मित्रांनो त्यावेळेस मी नक्कीच याच्यावरती एक ब्लॉग बनवणार आहे. ज्यावेळेस मी दर्शनासाठी येईल, ज्यावेळेस दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी येणार आहे, त्यावेळेस मी नक्कीच गणपती बाप्पाचे म्हणजे ज्यावेळेस बसतात गणपती त्यावेळेस आपण व्हिडिओ काढणार आहे त्या दगडूशेठचा आणि मानाचे 5 गणपतीचा. तर मित्रांनो त्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, कारण की मी ज्यावेळेस 5 मानाचे गणपतीचा व्हिडिओ काढेल आणि दगडूशेठ गणपती बाप्पाचा इथे पूर्णपणे एक व्हिडिओ ब्लॉग काढेल, त्यावेळेस ते ब्लॉग मी अपलोड करेन तर डायरेक्ट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि आपल्या भावाचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा ज्यांना हे डेकोरेशन बघायचं तर बघू शकता. हे शंकर बाबा आणि माता पार्वती पाठीमागे आणि इथे आपल्या बाप्पाची मूर्ती असणार ठेवणार मस्तपैकी. आणि त्या सध्या फरशी वगैरे बसवतात, सध्या काम चालू आहे, असं दूर आहे काम सध्या, त्यामुळे आणि खूप जोराने काम चालू आहे. असं पण नाही की बसून लोक काम आरामशीर करतात, ते खूप असं छान प्रकारे करतात. आता आपण तुम्हाला मार्केट दाखवतो मस्तपैकी. तर मार्केट बघू शकता, मार्केटमध्ये असे फुलं वगैरे म्हणजे प्लास्टिकची पण भेटतात आणि खूप छान प्रकार असे वेगवेगळे प्रकारचे पण फुलं सध्या भेटतात ते. आणि मित्रांनो आता तुम्ही बघू शकता किती मार्केट फुल जाम आहे आणि या मार्केटमध्ये लोक खूप दूर दूरून येतात आणि खूप स्वस्तामध्ये तुम्हाला माल इथे मिळून जाईल. आपल्याला तुम्हाला सर्व जे काय डेकोरेशन साहित्य लागेल, जे काय आपल्या गणपती बाप्पाला नॅचरल गोष्ट लागतील, फुलं लागतात किंवा हरळ लागत असेल किंवा काही गोष्ट लागल्याने तुम्हाला या मार्केटमध्ये 100% भेटून जाईल. नारळ लागत असेल, पालेभाज्या लागत असेल, सगळ्या गोष्टी या मार्केटमध्ये भेटून जाणार तुम्हाला. आणि काय फ्रूट्स वगैरे लागत असेल, फळं लागत असेल, कुंकू लागत असेल, हळद लागत असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या मार्केटमध्ये भेटणार आहे. हे मार्केट जे आहे दगडूशेठ गणपती बाप्पाचं जे मेन डेकोरेशनचं काम चालू आहे त्या डेकोरेशनच्या पाठीमागेच हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये सर्व वस्तू आपला स्वस्त दरामध्ये चांगल्या दरामध्ये मिळून जाईल. आणि हे जे पाठीमागचं जे मंदिर आहे, हे पाठीमागचं मंदिर आता एका मंडळाने उभारलेलं आहे. तर मित्रांनो हे पण आपण तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिले आपण मार्केट फिरल्यानंतर मग तिथे जवळपास गेले तुम्हाला थोडासा हा पण नजारा दाखवतो की हे कशा प्रकारे डेकोरेशन म्हणजे तयारी चालू आहे आणि कसं डेकोरेट केले. आणि याचं पण आपण ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस आपण म्हणजे जेवढे आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे काही गणपतीचं मंदिर राहील ना डेकोरेशन केलेलं ते सर्व आपण आपल्या या ब्लॉगमध्ये घेणार आहे मित्रांनो. आणि तो ब्लॉग आपण या चॅनलवरती सोडणार आहे, त्यामुळे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही सर्वात मोठा पॉईंट आहे आपला, विसरू नका आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा तर तुम्हाला खूपच आनंद येईल. आणि हे बघू शकता आता म्हणजे जे काय आपण जे काय आता सध्याचं म्हणजे जे काय गणपती बाप्पाचं जे काय डेकोरेशन सध्या सर्वच इथल्या मंडळांनी मला असं वाटतं सर्वच, मी आता 1-2 बघितलं तर यांचं सर्वांचं जे काय आपलं केरळ किंवा अदर स्टेटचे जे काय म्हणजे म्हणजे मंदिर आहेत ना त्यांनी डेकोरेशन घेतलेले. तर मागचं जे तिरुपती बालाजीचं हे मंदिराचं माहीत नाही मला, परंतु छान आहे, सुंदर असं डेकोरेशन सध्या चालू आहे. आणि अजून पूर्णपणे काम झालेलं नाही, थोडंसं तुम्हाला इथून आतमध्ये दाखव थोडंसं कसं सध्या. तर बघू शकता तुम्ही, ते बघू शकता इथे बघा आता सध्या लोक काम करतात आजूबाजूला आणि अजून पूर्ण डेकोरेशन झालेलं नाही. आतमध्ये सुद्धा डेकोरेशन चालू आहे. तर साईडला पण इथं पण सध्या सीडी वगैरे बांधणं वगैरे सध्या चालू आहे. त्यामुळे ना पूर्णपणे डेकोरेशनचं काम झालेलं नाही आहे, हळूहळू होईल. आणि मित्रांनो तोपर्यंत आपण साईडवरून बघू. आता हे बघा मी हे दगडूशेठचं गणपती जे हे पूर्ण फिरून मार्केट फिरून आल्यानंतर डाव्या साईडने हे तुम्हाला दाखवलं, डाव्या साईडने या असं दिसतंय. मग नंतर साहेबांनी हात केला, साहेब बघा तुम्हाला दाखवतो मी, साहेब हात करे, साहेब म्हटले हाय म्हटले. मग साहेब नंतर बोललो साहेबांसोबत, साहेब म्हटले आमची थोडीशी बाईट वगैरे घ्या. मग म्हटलं साहेबांना म्हटलं अरे साहेब बाईट वगैरे. मग आता आपल्याला आताच ब्लॉगिंगचे व्हिडिओचे चॅनल सुरू केलं आणि मग नंतर साहेब म्हटले अरे यूट्यूबवरती कसं काय लोक सध्या खूपच ट्रेंडिंगनं चालू आहे वगैरे. ते मग नंतर साहेबांना सांगितलं यूट्यूबचं महत्त्व वगैरे. म्हटलं लोक सध्या IT जॉब सोडून यूट्यूबच्या मागे लागले सगळेच लोक. म्हटलं काही लोक तर IT मध्ये जॉब करता सुद्धा ब्लॉगिंग वगैरे करतात म्हटलं, कारण की याच्यामध्ये आपला अपाट पैसा आहे, पण सध्या आपल्याला तर 1 रुपया नाही भेटला, कारण की आपल्याला सुरुवातच आहे म्हटलं. मग ते म्हटले साहेब म्हटले मग बेस्ट ऑफ लक, तुला चांगला वगैरे कर म्हटले. मग साहेबांना धन्यवाद वगैरे केला आणि मग नंतर पुढे निघालो. तो पुढे निघाल्यानंतर बघू शकता मार्केटमध्ये थोडंसं मला वाटलं आता थोडी गर्दी कमी होईल, परंतु काय तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये गर्दी परत वाढते. इथं असं आहे ना मार्केटमध्ये
कमी गर्दी होतं आणि वाढतं नाही, एवढी अपाट गर्दी इथं काय सांगा. पुणे म्हणजे आता मला तर नको वाटतंय, परंतु आता पुणे सोडायचं नाही मित्रांनो, कारण की आपण डायरेक्ट अशा जिल्ह्यातून आलोय या पुण्यामध्ये. ते पुणे सोडत नाही. एक तर पुण्यामध्ये आपलं अंतिम यात्रा निघल, नाहीतर पुण्यामध्ये काहीतरी सक्सेस होऊ, पण पुणे आता सोडायचं नाही मित्रांनो. तर बघू शकता, तुम्हाला दाखवतो. चला आता पुढे जाऊ आपण, थोडंफार लाल महलचा वगैरे नजारा दाखवतो बाहेरून, कारण की तुम्हाला येते वेळेस म्हणलं होतं की ज्यावेळेस मी जाईल ना इथून त्यावेळेस तुम्हाला बाहेरून नजारा दाखवतो, कारण की सध्या आता बंद व्हायचं मार्गावर आहे. ते बंद असल्यामुळे आपला व्हिडिओ काढू शकत पण नाही. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिकीट काढा, पैसे द्या, ते आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाही. मला माहिती आहे, मला माझा अनुभव आहे. मी किती वेळा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पण ते काढू देत नाही. त्यामुळे नको आपलं किरकिर म्हटलं. कारण की हे बघू शकता, हे जे महल आहे ना, या महिलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली होती मित्रांनो. हे ते लाल महल. आणि ते सिग्नल वगैरे लागले, ट्रॅफिक वगैरे सध्या आहेच, एवढी काही ट्रॅफिकचं 12 महिने राहते बा पुण्यामध्ये. तर मग नंतर इथं मंदिर दिसलं, मग मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर पुढे निघालो. तर बघू शकता असं छान प्रकारे असं गणपती बाप्पाचं मूर्ती इथं खूप जुनी आहे, पेशवाकालीने. मग नंतर पुढे आल्यानंतर सुदामाचे पोहे दिसले. मग सुदामाचे पोहे दिसल्यानंतर मग मित्र म्हणले आम्ही सुदामाचे पोहे घेतो, मग तू काय घेतो? मग मी म्हटलं मसाला डोसा घेणार आहे मी, कारण की सध्या आता 4, 4:30, 5 वाजले. या एवढ्या वेळेमध्ये पोहे कोण खाते म्हटलं. मग मी तर ऑर्डर दिली होती, म्हटलं बाई आपले मसाला डोसा पाहिजे. मग त्यांनी मसाला डोसा तयार करायला घेतला आपला. इतर मित्रांना हे 2 जण होते आजूबाजूचे, तर त्यांनी दोघांनी घेतला. मग आपला तयार करायला त्यांनी घेतलाच होता, परंतु थोडं काहीतरी त्याचं दुसरंच चुकून हे झालं. मग त्याने आपल्याला दुसरा नवीन तयार करून दिला. तर ते आल्यानंतर मग मस्तपैकी खाल्लं, एकदम मस्त टेस्ट वगैरे मस्त आली. आणि सुदामचे पोहे पण खूप छान असतात मित्रांनो. इथं म्हणजे गर्दी असते भरपूर आणि लोक खूप आवडीने खातात, खूप छान प्रकारे असतात. आणि या नजारा बघू शकता. आता शनिवारवाडा आपलं ब्रेकफास्ट वगैरे करून झालं, मग नंतर थोडं पुढे आलो. मग पुढे आल्यानंतर थोडं म्हणलं आता शनिवारवाडा पण फिरू. पहिले शनिवारवाड्याचा पहिले एक ब्लॉग टाकलाच आहे आपल्या यूट्यूबला, परंतु आता आलोय म्हणलं थोडंसं फार काढून घेऊ की व्हिडिओ आपल्या याच्यामध्ये आपल्या आठवणीसाठी आपण आलो दगडूशेठ गणपतीचं डेकोरेशन बघण्यासाठी. आणि तसंच शनिवारवाड्यात पण आलो असं वगैरे काढण्यासाठी म्हटलं काढू. आणि त्यानंतर बघू शकता मित्रांनो, हे जे खूप जुनी भिंत आहे आणि खूप म्हणजे पेशवाकालीन म्हटल्यानंतर मित्रांनो अजून सुद्धा मजबूत आहे. परंतु जे काय आपल्या सरकार वगैरे काय आता रस्ते बनवतात ते तर काय 1-1 वर्ष टिकत नाही, 5-5 वर्ष टिकत नाही. आणि हे एवढं म्हणजे सांगण्याचा अर्थ असं की याच्या ज्यावेळेस हे होत होतं बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन्स वगैरे, त्यावेळेस लोक भ्रष्टाचार करत नव्हती. आता लोक भ्रष्टाचार करतात म्हणून काम पूर्णपणे कंप्लीट होत नाही आणि व्यवस्थित होत नाही. आतमध्ये चालत होतं त्यावेळेस त्याने हातवरून केला की आता बंद होणार आहे, त्यामुळं येऊच नको म्हणे आतमध्ये डायरेक्ट ते पलीकडून सिक्युरिटी होते का. मग त्यामुळे म्हटलं जाऊ बाहेरून जो व्हिडिओ काढू. बाहेरून काढल्यानंतर बघू शकता हा गार्डन वगैरे मस्तपैकी पेशवा साहेबांची प्रत्येक हे स्टॅच्यू आहे. आणि बाहेरून मग नंतर बघू शकता सगळं विटांचं काम आहे मित्रांनो. हा दरवाजा खूप जुना आहे आणि खूप मोठा दरवाजा, म्हणजे खरंच खूप खतरनाक आहे. आणि इथं मग साईडला बाहेर आल्यानंतर बघितलं काय गणपती बाप्पाच्या मूर्ती लागल्या, त्यामुळे मूर्ती वगैरे घेतल्याने आपण बघितल्या फक्त. कारण की मित्रांनो आणि ज्यावेळेस तुम्ही मूर्ती घेताना मित्रांनो त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, गणपती बाप्पाच्या डोळ्यात बघा, डोळ्यात बघून एक मूर्ती घ्यायची. खूपच असं छान प्रकारे असं बाप्पा हसताना दिसत आहे. आणि मित्रांनो तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंटद्वारे सांगा. लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि मित्रांनो कसा वाटला खरंच, आणि मित्रांसोबत शेअर करा. ज्यांना आपल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायचं त्यांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.